कसोटी मालिकेतील दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवरती एकदिवसीय मालिका सुरू झाली आणि ही मालिका सुरू होतानाच दोन दिग्गजांची एकदिवसीय मधली वापसी हा चर्चेचा मुद्दा होता. रोहित आणि विराट यांच्या कामगिरीकडे साऱ्यांचंच लक्ष होतं आणि या दोघांनी असं काही चोख उत्तर दिलं की 2027च्या विश्वचषकापर्यंत यांना संघातून काढणं भल्याभल्यांना अवघड होणार आहे. ज्या प्रकारची फलंदाजी या दोघांनीही या मालिकेत सातत्याने केली ती अर्थातच प्रतिस्पर्ध्यांची धडकी भरवणारी होती. विराट तर आपल्या प्राईम फॉर्ममध्ये आणि त्याच्या सिल्की टचमध्ये असल्याचं जाणवलं आणि रोहितचे गगनचुंबी लेग साईडवरचे षटकार जुन्या रोहितची आठवण करून देत होते आणि ही माणसं आपल्या उत्तरार्धात आहेत कारकिर्दीच्या असं खेळताना जराही वाटत नव्हतं. ही मालिका जरी आपण जिंकली असली तरी सुद्धा 3 सामन्यांच्या मालिकेत आपणाला तिसऱ्या सामन्यापर्यंत विजेतेपदाची वाट पाहायला लागली आणि याला कारण काय ठरलं असेल तर ती नाणेफेक. भारतामध्ये कसोटी मालिकेमध्ये नाणेफेक जिंकणं आणि प्रथम फलंदाजी घेणं हे क्रमप्राप्त असतं, कारण कसोटीतला भारतातला चौथा डाव ही सगळ्यांचीच कसोटी पाहणारा ठरतो. याच्या उलट एकदिवसीयमध्ये नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी घ्यायची हे एक समीकरण असतं, कारण दुसऱ्या डावामध्ये सायंकाळच्या वेळी खेळपट्टीवरती आणि आसपासच्या आउटफील्डवरती दव पडल्यामुळं गोलंदाजांचा प्रभाव कमी होत जातो आणि हे मग गोष्ट प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने कितीही मोठं टार्गेट केलं तर त्याचा बचाव करणं अतिशय अवघड होतं. म्हणूनच आपणाला 350च्या वरती पहिल्या दोन्ही सामन्यात धावा करूनही आपणाला त्याचा बचाव करताना गोलंदाजांच्या तोंडाला फेस आला होता. त्यामुळं या तिसऱ्या सामन्यात ज्यावेळेला राहुलनं नाणेफेक जिंकली त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि संघांच्या चेहऱ्यावरचं हास्य सारं काही सांगून जात होतं, कारण दव पडायला लागलं की चेंडू बॅटवरती चांगला यायला लागतो आणि मग फलंदाजी करणं सोपं जातं. त्यातच दक्षिण आफ्रिकेनं 300च्या आत धावा केल्यामुळं आपणाला या धावा काढताना जराही त्रास होणार नाही याची पहिल्यापासूनची खबरदारी आपल्या सलामी जोडीने घेतली. या मालिकेत विराटनं पहिल्या 2 सामन्यात 2 शतकं काढली आणि जर तिसऱ्या सामन्यात त्याला आणखीन थोडी संधी मिळाली असती किंवा आपली सलामीची जोडी लवकर फुटली असती तर कदाचित त्यानं शतकांची हॅट्रिकही केली असती. परंतु आज रोहित आणि जयस्वाल यांनी वेगळं ठरवलं होतं. जयस्वालनं पहिल्या 2 सामन्यातील अपयश भरून काढलं आणि आपलं पहिलं एकदिवसीय प्रकारातलं शतक केलं. या शतकामुळे एक गोष्ट निश्चित झाली की आता ज्या वेळेला भारतीय संघाचा अर्थातच एकदिवसीयचा कर्णधार गिल परत येईल त्यावेळेला पुन्हा एकदा सलामीला नेमकं कुणाला खेळवायचं की पुन्हा एकदा जयस्वालला बाहेर बसवावं लागणार असंच चित्र आहे. एकंदरीतच ही डोकेदुखी ही गोड डोकेदुखी असते. आपला कर्णधार एकदिवसीयचा कर्णधार आणि उपकर्णधार अर्थात श्रेयस अय्यर हे दोघेही बाहेर आहेत. त्यामुळे यांच्या परतण्यामुळं आपल्या संघात आणखीन काय बदल होतो आणि आणखीन कुणाला कट्ट्यावर बसायला लागतं हे बघायला मजा येणार आहे. आपल्या गोलंदाजीचा विचार केला तर सातत्यानं आपला लेफ्ट आर्म वेगवान गोलंदाज अर्शदीप चांगली गोलंदाजी करत होता, परंतु राणा आणि कृष्णा यांची लय मात्र पहिल्या 2 सामन्याप्रमाणेच या तिसऱ्या सामन्यातही हरवते का अशी भीती होती. कृष्णाने इतकी वर्ष खेळूनही तो फारसा गोलंदाजी करताना प्रसिद्ध झालाय असं काही वाटत नाही, कारण सुरुवातीच्या 2-3 षटकामध्ये त्यानं असा काही मार खाल्ला परंतु सुदैवानं त्यानं पुन्हा चांगलं कमबॅक केलं. ही गोष्ट बरी झाली, नाहीतर पुन्हा एकदा आपल्या वेगवान गोलंदाजीचा प्रश्न ऐरणीवरती आला असता. आपण उठसूट बुमराह, सिराज आणि शमी
यांना सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळणं हे त्यांच्या दृष्टीनं धोकादायक ठरू शकतं. कारण मग महत्त्वाच्या कसोटी मालिकेत आणि खास करून परदेश दौऱ्यावरती त्यांच्या फिटनेसची आणि गोलंदाजीच्या क्षमतेची कसोटी लागणार आहे. एकूणच काय, तर दव पडणाऱ्या खेळपट्टीवरती कुठलाही गोलंदाज मार खात असला तरीही या प्रकारात आपणाला सातत्यानं भारतात दुसऱ्यांदा गोलंदाजी करताना यश मिळवायचं असेल तर प्रत्येक वेळेला 350 धावा पुरेशा होणार नसतील, तर मग 400 धावाचं टार्गेट करणं म्हणजे फलंदाजांची प्रत्येक सामन्यात परीक्षा पाहण्यासारखं आहे. एकूणच काही गोष्टी आपल्या हातात नसतात, तसं आपल्या देशातल्या सपाट असणाऱ्या एकदिवसीच्या खेळपट्ट्या आणि पडणारं दव या दोन्ही गोष्टींचा परिणाम सामन्याच्या निकालावरती निश्चित होतो. एकूणच या मालिकेत आपण विजय मिळवला असला तरीही आपल्या आणखीन बऱ्याच गोष्टींच्या प्रश्नांची उत्तरं देणं बाकी आहे. कारण आपली गोलंदाजी म्हणावी तितकी ताकदीची वाटत नाही. भलेही एकदिवसीय प्रकारात बुमराह, सिराज खेळत नसेलही, परंतु आता दुसरी फळी नक्कीच तयार झाली पाहिजे. आता एकदिवसीय मालिका आपण जिंकली आहे. कसोटीतील पराभव थोडासा आता विसरला जाईल आणि पुन्हा एकदा आता T20च्या प्रकाराला सुरुवात होईल आणि मग ताज्या दमाचे नवे गडी यात खेळताना दिसतील. अभिषेक शर्मा आणि कंपनी आपल्या सूर्याच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा सडेतोड फलंदाजी करण्यासाठी तयार आहे. बघूया आपण या मालिकेत कशा प्रकारची रंगत भरत होते.